भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अरे नागरिक सुविधा आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. नागरिक सुविधा आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अरे नागरिक सुविधा आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अरे महानगरपालिका प्रशासनाचा महानगरपालिका प्रशासनाला महानगरपालिका प्रशासनाचा आपल्या हक्काची. तर आज तुमच्या जे मागण्या आहे महानगरपालिकेसमोर काय ड्रेनेज विषय, पाण्याविषयी कोणकोणत्या मागण्या आहे आमची कुठून आल्या तर काय मागण्या? आम्ही सातारा परिसर प्रभाग क्रमांक 29 सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर. सगळ्यात आमची मेन मागणी गेल्या 1.5-2 महिन्यापासून ड्रेनेजची. आमची सगळ्या इथल्या जेवढे महिला आहेत सगळ्या गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही निवेदन देतोय. आम्ही निवेदन देताना वार्ड अधिकाऱ्यांना दिलं, महापौर साहेबांना दिलं, त्याच्यानंतर आम्ही निवेदन दिलं आयुक्त साहेबांना दिले, त्याच्यानंतर नगरसेवकांनी दिले स्थानिक. तरी सुद्धा याच्यावर काही अजून विषय काय आहे? विषय ड्रेनेज लाईन होण्याबाबत मेन विषय काय ड्रेनेज लाईन होण्याबाबत. कारण आता तुम्हाला माहितीये गेल्या 1 महिन्यानंतर पावसाळा चालू होणार आहे. ड्रेनेज नसल्या कारणामुळं जिथं सांडपाणी चाललं होतं तिथे कंस्ट्रक्शन चालू झालेले आहे. त्या कंस्ट्रक्शनमुळे पाणी पुढे जात नाहीये आणि तिथं रोगराई पसरते पाणी साचल्यामुळं. त्याच्यानंतर पाऊस जर पडला तर मग बाकीच्या जे मलेरिया या गोष्टी पसरतील. आणि जर कोणाला काही करता प्रभाग 29 मधल्या जे संत ज्ञानेश्वर नगरच्या महिला आहे त्यांच्यापैकी कोणत्या फॅमिलीला कोणाला काही झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील, मनपा प्रशासन याला जबाबदार राहील. याची त्यांनी जबाबदारी घ्यावी. नगरसेवकाकडे गेले होते? हो, नगरसेवकाकडे गेलो. कोण होते नगरसेवक? त्यांचं नाव काय? त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? स्वतःहून वगैरे दिले काय? आम्ही नगरसेवक सुमित भैया त्रिवेदी जे 29 प्रभागामधले नगरसेवक गेले, त्याच्यानंतर नंदकुमार घोडले साहेब त्यांच्याकडे सुद्धा आम्ही गेलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की आपलं काम होऊन जाईल. लेटर पॅड आम्ही आपल्या ज्या लेटर पॅडवर निवेदन दिलं ते तुमच्या समोर पाठवलेलं आहे, ते होऊन जाईल. पण आता कित्येक दिवसापासून ते लेटर वाढलेला आहे म्हणून तुम्ही इथं त्रास वाढलेला आहे. त्यांना जी आमच्या इथं घाण साचते त्या घाणीचा वास फार येतोय आणि त्या घाणीत मरण्यापेक्षा आमची अशी इच्छा आहे की आम्ही महानगरपालिकेसमोर या उन्हामध्ये मेलेलो पुरण, पण आम्हाला तिथं नको. आणि आमची अजून एक इच्छा आहे की मनपाचे जेवढे अधिकारी त्यांचं आम्ही त्यांनी आमच्या सोबत एकदा येऊन घरापाशी राहावं आमच्या सोबत आणि सकाळी उठल्यानंतर त्यांनी उघड्यावर शौचला जावं. मग कळेल त्यांना आमची तकलीफ आहे म्हणून. आमच्या बाजूला राहून पहा. तीव्र आंदोलन केलं जाईल लोकशाही मार्गाने. हिंदू क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष राजू काळे. ड्रेनेजची लाईनच नाहीये, त्या कारणामुळेच आम्ही इथं आज सरकारचे जे इकडे एकीकडे देशाला जे बरोबर तुम्हाला उघड्यावर जाते. तुम्ही काय करणार? मी तेच म्हणतोय ना, कित्येक दिवसापासून ना अशी मोहीम तुम्ही पत्रकारांमध्ये बघितली असेल की स्वतःवर कोणी बाहेर गेलं ग्रामीण भागात तर लोक त्यांना जे तिथले ग्रामसेवक हे काय करायचे की त्यांना निधी द्यायचे. म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत निधी द्यायचं की तुम्ही स्वतःच्या संडास बाथरूम तुम्ही स्वतःच्या घरात बांधा, तिथं हे सगळ्या गोष्टी हे करा. पण हे काय करताय की आम्हाला अजून या गोष्टीला भाग पाडताय की आम्ही उघड्या जावं. आणि याच्यावर आमचे आता तर आम्ही जे संविधानिक मार्गाने केलेलं जे आंदोलन आहे ते संविधानिक मार्गाने चालू आहे. नंतर प्रशासनावर गुन्हे दाखल होते. आमचं पाणी जायला चॅनच नाही, आमच्या घरचा कुंकरच पाणी प्यायला चॅनच नाही. पाऊस जर पडत आमच्या घरातच पाणी राहील. पाणी जायला जागत नाही, कुंकरच जागा नाही आमचं पाणी जायला. आमचं पाणी इथं आतापर्यंत जात होतं पण त्या लोकांनी बंद केलं. तिथं पाईप टाकल्या, तिथं माती टाकली, तिथं बंद केलं. पाणी जे जात होतं ते बंद केलं. म्हणजे घाणकिडे त्यांच्या घरामध्ये आमच्या घरात सोडत. तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे का आम्हाला डायनेस लाईन आणि रोड द्यावा. बस एवढीच मागणी आमची. डायनेस लाईन कधी केलंय खूप चांगले. आम्ही जर सडकला गेलो तर खिडकीतून लोक बघत बाहेर, आम्ही पुढे बसायचं. कुणी सगळे आणताय, कुणी आता सुना आहेत की माती आहेत, म्हातारे आहेत. कोण आहे त्यांचं? आमचं याच्यावर काही मागणं नाही. आमचं आमच्या कंदाची समस्या आहे. आम्हाला उघड्यावर जावं लागत आहे. लोक माग उभे राहतात आमच्याकडे. रोडचे बायपासचे लोक आमच्याकडे पाहतात. बाया माणसाने कुठं जायचंय?
आणि खड्डे भरले तर आमचं पाणी कुठं जायला जागा नाही आणि मग तेरा लेकरं धावले बिमार पडून राहिले डेले द्यापर्यंत आणि पुढं काय आहे ना महापालिकेचं म्हणणं काय आहे, आमच्या गरीब लोकांना मारायचंय का आता जर पाऊस पडत आमच्या घरात पाणी जाईल आमच्या लेकरं आमचं करायचंय आम्हाला आहेत पत्राचे घर पुढे पुढे काल आम्हाला तिकडंच लाईन मध्ये उभं केलं होतं. 3 महिला ठीक आहे. 3 महिला आम्ही त्यावर साहेबांना आम्हाला उभं 3 महिला फक्त आम्ही 5 जण घेत आहे 5 जण आम्हाला बाहेर तिकडंच आम्हाला उभं केलं होतं. तर नाही हे तुम्ही बोलू शकता आम्ही नाही बोलू शकतो. साहेबांनी आम्हाला सांगितलं की जो तुमचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे प्रभाग क्रमांक 29 संत ज्ञानेश्वर नगर मधला आम्ही 2 दिवसानंतर टीम पाठवतो. 2 दिवसानंतर साहेबांना आम्ही वेळ दिलेला आहे. जर साहेबांनी 2 दिवसात किंवा 3 दिवसाच्या आत जर टीम नाही पाठवली तिथलं जर काही चौकशी वगैरे व्यवस्थित केली नाही तर येणाऱ्या काळात हिंदू क्रांती संघटनेतर्फे सगळ्यात मोठं तीव्र आंदोलन